कशाला नेतोसे वेळोवेळा राम स्मरसे रामे तुम्हासी सत्य कैसे. मला सांगावं म्हणजे कसं आहे, तुम्ही गेलता कुठं, हा पर्वत कुठून आणलो, कुठं तुम्ही येत आहात. पण एवढं करता करता एवढी शक्तिमान तुम्ही दिसत आहात, मात्र वेळोवेळी क्षणोक्षणाला एक एक सेकंदाला असणारा तुमच्या मुखकमलामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे. वेळोवेळाला तुम्ही रामाचं स्मरण करत आहात. आणि हे सगळं करता करता मला असा प्रश्न पडला की तुमचं आणि रामाचं सख्य कसं जडलं, कुठं जडलं, तुमचा काय संबंध आहे, या सगळ्या मला गोष्टी इत्यंभूत तुम्ही मला सविस्तर सांगा. हा समोर माझा संदेह सांगता माझ्या मनामध्ये हा संदेह पडला आणि आतापर्यंत तुम्हाला जेवढे प्रश्न केलो तेवढे प्रश्न माझ्या मनाला पडलेले आहेत. आणि मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्ही मला परिपूर्ण द्यावं. जे जे काही माझ्या मनाला संदेह वाटला त्या संदेहाचं निरसन तुम्ही करावं. आणि जर का तुम्ही जर न सांगता उदास होऊन जर सांगू लागलो, नाही मी सांगणार नाही असं म्हणलो, हे बरं होणार नाही. तुम्ही मला परिपूर्ण असणार मी केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला अगदी समाधानकारकपणे तुम्ही द्यावी. तुझे मुखी नाम स्मरण मनोनी तुझा लो शरण पुढते घाले तो लोटांगण राम कथन मज सांग. सज्जन को सज्जन मिले हो गई दो दो बात, गधे को गधे मिल गए खा गए दो दो नाथ. हे सज्जन आहे दोघे, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. त्यावेळेस हात जोडले राजा भरतानी आणि हनुमंतराला विनवणी करून म्हणू लागले, मी तुम्हाला विचारत नसतो म्हणले, तुम्ही जर साधं सुद्धा असता विचारत नसतो, माझा विश्वास तुमच्यावर असला का. तुमच्या मुखकमलामध्ये सदोदित अखंडाकार एक क्षणाचाही विदर्भ न करता अखंडाकार तुम्ही माझ्या रामाचं चिंतन करत आहात. तुम्ही नामधारक मला दिसतात आणि तेही असं कपटी नाही. तुमचे अंतर लक्षणं जे आहेत, बाह्य लक्षणं जे आहेत, ते साधूशी लक्षणं मला दिसतात. आणि म्हणून मला तुम्हाला विचार वाटते, मी पुन्हा तुम्हाला लुटायला राहतो नमन करतो आणि म्हणून हात जोडले आणि तुमच्यावर माझा दृढ विश्वास बसलाय. तुम्ही नक्की मला माझ्या रामाबद्दलची माहिती सांगा असं माझं अंतकरण मला साक्षी देत आहे. आणि म्हणून तुम्ही सांगा बरं, तुम्ही मला उदास करू नका असं कोमल वदनानं, प्रसन्न वदनानं, नम्रपणानं हात जोडून राजा भरत एक नामधारक दुसऱ्या नामधारकाच्या पुढे घेऊन लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम मनोन उपासी. अतिशय घन असणारा विषय पाचवाध्यायाबद्दल आपण बोलत असतो, दरवर्षी ऐकत असतो. फार सुंदर अशा पद्धतीने विवेचन महाराजांच्या मुखकमलामधून होत असतो. हा अतिशय सुंदर भाग आहे हा.